नमस्कार। आप देख रहे हैं समय 24 न्यूज। आइए देखते हैं आज की बड़ी खबर। मुंबई महानगर पालिका की महापौर सुजाता पाटिल ने आज देगधा से बेलापुर इलाके तक नाले सफाई कार्यों का निरीक्षण किया। इस दौरान उन्होंने चल रहे सफाई कार्यों का जायजा लिया और जहां काम अधूरा पाया गया वहां संबंधित अधिकारियों को तुरंत कार्य पूरा करने के सख्त निर्देश दिए। महापौर ने कहा कि हर साल शहर में बारिश के दौरान जल भराव की समस्या सामने आती है, लेकिन इस बार पहले से ही पूरी तैयारी की जा रही है ताकि ऐसी स्थिति दोबारा न बने। उन्होंने अधिकारियों को साफ निर्देश दिए कि किसी भी इलाके में जल भराव की समस्या नहीं होनी चाहिए और नागरिकों को किसी भी तरह की परेशानी का सामना न करना पड़े। समय 24 न्यूज के लिए संवाददाता गोपाल पासवान के साथ कैमरा पर्सन समय 24 न्यूज यो सच के साथ। प्रकारची परिस्थिती नाल्यांची आहे, तुम्ही पाहणी केलीत, काय अजूनपर्यंत तुटवडा तुम्हाला जाणवतो? मागच्या महासभेमध्ये सभागृहापुढे आम्ही सांगितले की 10 मेला पाहणी दौरा करणार आहोत आणि एक सभागृहाचा आदेश समजून जी कामं म्हणजे आयुक्तांच्या माध्यमातून इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून त्यांनी 8 मेलाच एक स्वतः पर्सनली दौरा घेतला आणि तिथं तेव्हा पाहणी केली की कशा पद्धतीने नालेसफाईचं काम वगैरे सुरू आहे। त्याच्यानंतर एक रिपोर्ट मला देण्यात आला ज्याच्यामध्ये प्रत्येक नाल्याची सफाई किती टक्के झालेली आहे ते नोंदवण्यात आलं आणि मग 15 तारखेपर्यंत 15 मे ते 20 मेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आलं की तोपर्यंत एक 90 ते 100% कामं पूर्ण केली जातील। तर आज आम्ही त्या पद्धतीने आता एक दौरा आयोजित केला ज्याच्यामध्ये उपमहापौर स्वतः उपस्थित होते, आरोग्य समिती सभापती होते आणि प्रत्येक नोडमधले स्थानिक नगरसेवकही तिथं उपस्थित राहिले। आता ज्या पद्धतीने नाल्याची सफाई व्हायला पाहिजे, काही नाल्यांची सफाई खूप चांगल्या पद्धतीने झालेली म्हणजे 80% सफाई बोललात तरी काही हरकत नाही, पण काही ठिकाणी जसं MSCBच्या लाईन वगैरे गटारातून आहे त्यांचं थोडंसं लक्ष आपल्याला वेधित करण्याची गरज आहे, कारण त्या लाईन पाण्यामध्ये टच झाल्यामुळे तिथं जे प्लास्टिक किंवा काही फ्लोट होते तर ते अडकून राहते। तर तेही निदर्शनात आणून देण्यात आलं CMच्या की आपण MSCBशी कोऑर्डिनेट करा आणि ह्या लाईनी त्यांच्या वर उचलायला सांगा, म्हणजे पावसाळ्यात जेव्हा जोराचा पाऊस होईल तेव्हा तिथं प्लास्टिकमुळे काही अडथळा येणार नाही आणि म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना आता साफ करायला तिथं इझी आहे। तर त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करण्याचं काम लवकरच होणार आहे। MIDCतल्या काही कंपनीजनी जे नॅचरल आपले नाले आहेत ते आतमध्ये घेतलेले आहेत, मग त्यांच्या माध्यमातून काही कचरा त्या नाल्यांमध्ये टाकला जातो, तो एरिया साफ करायचा राहून गेला आहे, पुढचं सगळं आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे। मग त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करायला घेतलं आणि हे सांगण्यात आले की त्यांचं सहकार्य घ्या या गोष्टीसाठी, कारण कचरा ते करत आहेत। आता आपलं काम आहे NMMCचं स्वच्छता करणं आणि त्याचा लोकांना त्रास नको व्हायला म्हणून आपल्याला सफाई करायची, तर नक्कीच या कंपन्यांच्या माध्यमातून कोऑर्डिनेशन करून ते आपल्याला साफ करून द्यायचं आणि बहुतांश जे नाले आहेत ते चांगल्या पद्धतीने स्वच्छ करायला, म्हणजे आत्ता पावसाळा थोडा लांबणीवर आहे म्हणून आपल्याकडे अजूनही वेळ आहे, त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिकारी वर्गाला वेळ आहे आणि आता थोडं लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला जातो आणि चांगल्या पद्धतीने, म्हणजे आता जसं मागील काही वर्षांमध्ये आपण बघत आलो आहे की शहरातल्या काही भागांमध्ये काही घरांमध्येही पाणी जातं आहे, तर त्या पद्धतीने परिस्थिती ह्यावेळी येणार नाही अशा पद्धतीने स्वच्छता करा असे आदेश करण्यात आलेले आहेत। कारण आपण स्वच्छता कशी करतोय किंवा काय स्वच्छ केलं आहे ह्यापेक्षा ते पावसाळ्याच्या वेळी तुंबलेलं पाणी लोकांच्या घरात नाही जाणार, नागरिकांचा ह्याचा त्रास होणार नाही हे बघणं आपलं जास्त काम आहे। आणि काही ठिकाणी जर सखल भाग असेल तिथं पाणी साचणारच असेल तर त्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थेत कशा पद्धतीने कार्यान्वित होईल, अधिकाधिक लवकर लोकांना कशी मदत पोचेल ह्यासाठीही निर्देश देण्यात आले। त्यासाठी कशा पद्धतीचे जे त्यांच्या माध्यमातून म्हणजे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपाययोजना केल्या आहेत त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। हेल्पलाईन ज्या नंबर आहेत ते 24/7 कशा चालू राहतील आणि कशा एका कॉलवर लोकांपर्यंत मदत पोचेल ह्या संदर्भात त्यांना आदेशित करण्यात आलेलं आहे की लोकांपर्यंत मदत तात्काळ पोचली गेली पाहिजे, हे आपल्याला बघायचं आहे। म्हणजे पाणी जरी सखल भागामध्ये शिरलं तर ते त्वरित तिथून त्याचा निचरा कसा होईल हे आणि लोकांचं कमीत कमी नुकसान कसं होईल ह्याकडेही निर्देश देण्यात येईल। आता ह्यामध्ये आपण जीवितहानी होणार नाही आणि शक्यतो लोकांच्या घरात पाणी शिरणारच नाही अशा पद्धतीने स्वच्छता करा असे निर्देश देण्यात आले। आपल्याकडे वेळ आहे, आठवडा
10 दिवसाचा वेळ आहे, त्यामध्ये अजूनही आपण स्वच्छता कशा पद्धतीने करू शकतो आणि काय आपण टेक्नॉलॉजी अजून वापरू शकतो ह्याचाही त्यांच्याबरोबर डिस्कशन झालेलं आहे. कारण सूचना लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आहेत. आपल्या माध्यमातून सूचना करणं आणि समस्या कशी उद्भवते हे सांगणं आपलं काम आहे. टेक्निकली कशा पद्धतीने त्याची स्वच्छता करणं हे ते अधिकारी लोकांचं काम आहे आणि ते नक्कीच ह्या आठवडाभरामध्ये ते काम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करते. आणि बऱ्याच ठिकाणी जे मोठे नाले आहेत त्यांची स्वच्छता आत्तापर्यंत पाहणीमध्ये तर चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आता आपल्या बाजूला तुर्भ्याचं FMCचं गटर आहे, जिथं काम आता सुरू आहे. कचरा काढलेला आहे तोही उचलण्याचं काम सुरू आहे आणि नक्कीच आठवडाभरामध्ये हेही काम पूर्ण होईल. पुढे अजूनही MIDCमध्ये मला व्हिजिट करायचं आहे. कोपर फिरण्याचा नाला आहे, फिरण्याचा नाला आहे, तिथेही व्हिजिट करायचं आहे. आणि ज्या पद्धतीने मला रिपोर्ट आलेला आहे की एवढं काम 10 तारखेपर्यंतच्या आधी झालेलं आहे, त्याच्या नक्कीच आधी जास्त काम झालेलं असेल. आता पाहणीनंतर ते समजेल आणि त्या पद्धतीने त्यांना निर्देश दिले. झाडांसंदर्भात